आपण जर विचार केला की सोन्यामध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटचा किती पोर्टफोलिओ असला पाहिजे, किती पर्सेंट पोर्टफोलिओ, तर ॲक्च्युली खूप सब्जेक्टिव्ह उत्तर आहे. कारण प्रत्येकाचे इन्कम लेवल्स या वेगवेगळे असतील. पण अगदीच एखादा थंब रूल जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल, तर मला विचाराल तर साधारणतः आपलं जे काही वय आहे त्याच्यापेक्षा 10 वजा, म्हणजे जर तुमचं वय असेल 30 आणि तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 20% इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही सोन्यामध्ये करायला पाहिजे. आणि जसं जसं तुमचं वय वाढत जातं तशी तशी आपोआपच तुमची सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही वाढत जाणार. तरुण वयात सोन्यात गुंतवणूक करण्याचे फायदे अगदी नटशेलमध्ये सांगायचे झाले तर बेसिकली सोनं हे खूप पहिल्यापासून, म्हणजे आपले अगदी आधीच्या ज्या पिढ्या आहेत तेव्हापासून एक खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन करतं त्याच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये आपल्या सगळ्या पालकांच्यासुद्धा. आणि हे एक स्थिर आणि कंटिन्युअसली पॉझिटिव्ह रिटर्न देणारं असं एक साधन आहे. फॉर एक्झाम्पल जर शेअर मार्केट बघितलं तुम्ही, तर कधी वरती कधी खालती अशा प्रकारे त्याची मूवमेंट असते. पण सोन्याची जर तुम्ही एक सरासरी मूवमेंट बघितली तर ती मूवमेंट ही पॉझिटिव्हच आहे. आणि आत्तापर्यंत सोन्याने जो दिलेला परतावा आहे तो या बाकीच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनपेक्षा बेटर आहे. सो तुम्ही तरुण वयापासूनच जर तुमचं इन्व्हेस्टमेंटमध्ये सोन्याचं प्रोपोर्शन जास्त ठेवलं तर ॲटोमॅटिकच तुमचं वेल्थ क्रिएशनला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.